पोस्टर असला पाहिजे, दिवसभर काम करतोय, संध्याकाळी घातला जातोय, तुझ्यासारखा गाठ पडला गाडीवर जातोय, गाडी नेते त्याला 2 शिव्या देतोय. असं रे माणसाला काय आहे, माणसात मला शासन देतंय हे सुद्धा एक परवडत नाही. किती शासन पोषील. अहो त्या शासनाच्या माणसं बाद झाली. बरोबर बरोबर आनंदी. हा आणि आणलेले खात्यात का हो, तर लगेच टेम्पोवाल्याला बघितले ते भरून देतात, इकत्यात. फुकट राहणं ऐकतात. हा हा आणि शासनात चूक झाली. कसली की आम्हाला सुद्धा 2-2 हजार रुपये महिन्यात येते का नाही. चूक झाली. चूक आहे. हा चूक झाली. का हो अहो एक माणूस कामाला जाईना, एक बाई कामाला जाईना, बाई पण कामाला काय बॉम्ब मारायची. सगळं बंद झालं पाहिजे. बंद झालं पाहिजे. माणूस तर रोजगारला जाईन, डोळं उघडतील. हा घाम आलाय, हा घाम येते उन्हाने. तर काय उष्मालय. घामाच्या आईला लागला गाड. हा पहिला दिवस कसं असायचं तुमचं, पहिला दिवस जवानीतलं? पहिले दिवस गेलं. आणि पहिली बाळ माणसं वेगळी होती. आता त्या जातीची माणसं नाहीत. म्हणजे काय झालं? खात्याला जागा उडतात. मोदी सरकार म्हाता कोतारी माणसं सांभाळायला लागलाय. आणि तुम्ही जन्म दिलेला आईला विचारित नाही, बाळा विचारित नाही, बायको झाली म्हणजे झालं बाई. होय की खरं कुठं खरं की भरलेला पोतं उचलत होता असा म्हणा. भरलेला पोतो होय. सव्वामान जुनलेला गटर होतो देतो. किती? सव्वामान जुनला पाठी लावून होतो. माणसं म्हणायची हरे असल्यावर कशाचाच बिहान आहे. अरे बाप्पा असल्या हऱ्या संघ असल्यावर कशाचाच बिहान आहे. वाघ येऊ दे काय येऊ दे, हरे असून संघ. माणसाला पैशाशिवाय काय दिसेना. बरोबर बरोबर. आता पैसा बोलायला लागलाय. पैसाच हो. होय. अहो 5 रुपये असलं खिशात म्हणजे लय श्रीमंत. आता 5 लाख असलं तर शेठा मारी. अहो एकेकाला हागा येत नाही ते म्हणतोय आता काय रे. हागायला येत नाही ते काय रे म्हणते. अहो दोस्ताला दोस्त आम्ही आंबुड्यापासून ह्याच्यापासून दोस्ती. दोस्ताला काठा लागला तरी पळत जायचं. आणि ती बी येते. आता काय त्यातलं नाही. घाटाय म्हणलं काय तिथं हसडा मारला म्हणजे तेवढ्यापासून पिंजरा उडून येतं. एवढं जोरक्यात. तुला गावात उभा राहा, तुला मतदान दिलं तर हरिबापा चांगला. नाही तर तुझ्या आईला घोडा लावतो संध्याकाळी. आम्ही स्वतःच काय केलं नाही. होय गे. माणूस उपाशी आई तटला हेच बघितलं. आणि ते माझ्या अंगलट याद आहे बाबा. होय ते अंगलट याद आहे. ते कसं काय? बघायची मर्यादा संपली. होय होय मर्यादा संपली. तुझ्यावर दंडुकशाही करायचं झालं वय संपलंय. आणि आता त्यात मला काय नफा नाही. नफा नाही. तानात होतं तर चाललं असतं मला. मग तुझ्याकडे विचार खाला असत, त्याच्याकडे विचार खाला असत. आणि ती वरतूक लागणार माझी. रागाला तर काठीच मारायचे. तुरुंगात जायला लागेल. पण हांडक्यासारखं ती वैरण पिटीव, ते आमक पिटीव हे कोणी करावं. खुळायच का? पद सांभाळायला लागते. पद सांभाळायला लागते. काय पद सांभाळायला लागते. महत्वाची आहे. ती केसा एवढी आहे. तिला ढका लागला की ती बॉम्ब झाली आयुष्यभर. केसा एवढी आहे. बा मेल्या 6 एकर 11 गुंठ गाडी बैल हाणून शान रान घेतलं. 40 फूट लांबीचं घर बांधलं. परडं 7 गुंठ घेतलं. दरोड्याला गेलो नव्हतं. 5 लग्न केली. भरलेली 1.5 टनाची गाडी उसाची उठते अड्ड्यात. कोणी 30 टनाची गाडी पायानं खाली झोपायचं आणि बुट्ट्याला पाय लावून उचलली. तुम्ही जीवन राहिली ताकद होती डोरासारखी तुम्हाला. हो. नमस्कार मंडळी, मी आता आमच्या आपटेगावच्या भैरवनाथाच्या मंदिराजवळ आलोय. आणि हा जो परिसर आहे तो भैरोबाचा शिवार किंवा भैरोबाची पांढरी म्हणून ओळखला जातोय. आणि याच ठिकाणी आमच्या आपटी गावातील एक शेतकरी आहेत ज्यांना हऱ्याबापू नावानं ओळखलं जाते. पण त्यांना एक टोपण नाव सुद्धा आहे, बच्चन म्हणतात त्यांना, अमिताभ बच्चन. म्हणजे त्यांची उंची भरपूर आहे. अंगापिंडानं एकदम उंचीला एकदम तगडा माणूस आहे. आणि त्यांना भरपूर ताकद पण आहे. म्हणजे त्यांना ताकदवर इन्सान म्हणून आमच्या गावात ओळखलं जात आहे. भरपूर प्रचंड ताकदीचा हा माणूस. आणि आज मी त्यांना भेटायला चाललो आहे. आणि हसतमुख राहणारा, कायम हास्य विनोदात असणारा हा माणूस कसा राहतोय, त्यांनी आपलं आयुष्य कसं घालवलं आतापर्यंत आणि ते आताही कसे जगत आहेत, त्यांना एकदम आतापर्यंत एकूण काय काय अनुभव आलेत ते मी या व्हिडिओमध्ये त्यांना भेटूनच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आता चला तर बच्चन प्रेमी या माणसाला किंवा आम्ही ज्यांना बच्चन म्हणतोय किंवा हऱ्याबापू जे म्हणतोय आपण,
मोठ्या ताकदीचा लांबड्या हातापायाचा माणूस कसा आहे ते तुम्हाला आता मी दाखवण्याचा व्हिडिओमध्ये प्रयत्न करतोय. चला तर मग त्यांना भेटायला. हे आहे आमच्या आपटे गावातील भैरवनाथाचं मंदिर आणि इथूनच आता हरेबापूंचं जवळपास शेत लागतंय आणि आता आपण त्यांना भेटण्याचा प्रयत्न करूया. चला तर मग. आता ही अशीच वाट पुढे गेल्या त्यांच्या शेताकडं आणि तिथं त्यांची झोपडी आहे. बघूया आता ते नेमके काय करत आहेत, शेतात आहेत किंवा नाहीत. मला समजले की ते शेताकडे आहेत. इथून जवळच आहे असं शेत त्यांचं. आता या ठिकाणची भात शेती जास्त करून आहे आमच्या आपटी गावात. थोडाफार सोयाबीन पण केलेला आहे इथल्या लोकांनी. आता 2-4 दिवस पावसानं उघडीप दिली आहे, त्यामुळे आता थोडेफार रस्ता जो आहे तो आता खडखडीत झाला आहे. आणि हीच ती आहे आमच्या आपटी गावच्या शेतकऱ्यांची शेती. आणि इथून असं खाली जायला लागतंय बापूंच्या झोपडीकडे. आता मला थोडीफार झोपडी या ठिकाणी दिसायला लागली. मी आता त्यांना बऱ्याच दिवसानंतर असं शेतात भेटायला चाललोय. लांबून त्यांची झोपडी मला आता दिसायला लागली. आता काही ठिकाणी लोकांनी विहिरी काढलेली आहेत नवीन. एकदम हिरवागार परिसर आहे या ठिकाणचा. आता मी जवळपास हरेबापूंच्या छपराजवळ आलोय आणि माझ्या पाठीमागं पाहताय तो ज्योतिबाचा डोंगर आहे. त्यानंतर हा पावनगड आणि माझ्या पाठीमागं पाहताय तो पन्हाळगड आहे. आणि पन्हाळगडाच्या खाली जे आमच्या आपटी गाव आहे. आणि इथून इकडं पाहिलं तर हा मसाई पठाराचा मागचा माझा भाग आहे. तर अशा पद्धतीनं आमच्या इथला एकदम निसर्ग संपन्न हा भाग आहे. आणि इथूनच जवळ माझ्या पाठीमागं काही झाडं दिसतात. एक छोटी झोपडी तीच हरेबापूंची झोपडी आहे. त्या ठिकाणी आता आपण त्यांना भेटायचा प्रयत्न करतोय. तर महत्वाचं म्हणजे आपल्याला हरेबापू यांना भेटायचं आहे. आता हे आपल्याला शेतात त्यांचं छप्पर आहे, त्या ठिकाणी ते भेटतात का बघूया. आता त्यांना भेटल्यानंतरच समजेल जुनी लोक कशी राहत होती, त्यांनी काय काय दिवस अनुभवले, त्यांचा अनुभव काय आहे ते आता आपण या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. आता या रानामध्ये पाणी सोडलंय. आणि समोर दिसते ते त्यांची झोपडी आहे. आणि समोर त्या झाडाखाली भैरोबाचं मंदिर आहे. आज थोडं पावसानं उघडीप दिल्या. भात आता गुडघ्याच्या वर आल्यात. रस्ता थोडासा सुकला आहे. त्यामुळे चालाय काय अडचण नाही. इथं पक्ष्यांचा किलबिलाट भरपूर येतोय.
ही आहे सोयाबीन. ही सोयाबीनचीच रान आहे इथे. काही लोकांची अशी गावात घरं तसे शेतात सुद्धा असे छप्पर असते, छप्परात जनावर वगैरे असते. ओ बापूय, बापू, ओ बापूय. अजून तरी काय बापू आपल्याला भेटलेला नाही. नेमकं कुठं आहेत आता आपण बघूया. तिथं कोणतरी शेतात आहे, त्यांना विचारूया. चला तर मंडळी आता बापू आहेत का बघूया. समोर दिसतंय ते कोण आहे नेमकं बघूया. बापूय, बापू, बापूय. बापू, बापू, हाल्या माका मारायला लागलो कावापासून. काय करायला लागला का? काय करायला लागला? काय पुढे येऊ. तण लई वाढलं येऊ गावात. काय करायला लागला? व्हिडिओ व्हिडिओ करायला लागलोय म्हटलं रानात. काय फोटो घ्यायला लागलाय? होय, कशावर? असंच. जेवला का नाही? चांगला असेल त्याचा घ्यायचा नाही. अहो हेच आपलं जेवण आहे, हेच आपलं जेवण आहे. चांगला आणि कसला? किती वाजता आलाय? किती वाजता आलाय? मी आता आलोय. 9:30 वाजता पडला. हा हा. आणि आता घाम फुटला की तुम्हाला? असं कुठवर जाणार? शिवारवर आता नाही, तुम्हालाच भेटायला आलोय. माझ्याकडे काहीच नाही त्या शिवारात. हा हा. काहीच नाही. काहीच नाही. इकडे आहे आता कशाला घेतोय? आता जमते का तुम्हाला कामाचं? कामाचं जमते? कामाचं जमते का? काय म्हणा? कामाचं जमते का? कामाचं जमतंय? आता काय करायचं? खोवायचं नाही करून काय करायचं? वय किती तुमचं आता? वय किती? वय किती तुमचं? 84. 84? पाडव्याला 85 लागणार. पाडवा सुद्धा लक्षात ठेवला वेळा. काय मरवा? मी तुमचा व्हिडिओ करायला लागलोय. व्हिडिओ करायला लागलोय काम कसं करताय. होय. मग ते पायांना असंच बसायला लागते तुम्हाला? हा, तुमचा व्हिडिओ करतो. माझाच फोटो घे. होय. जेवला का? जेवला? जेवण लागा आता. 2:30 वाजता होतं ते छपरात फोडून आणून टाकलं. पाऊस गाळामध्ये कोसळत. हा. ते तसं आणून टाकलं. जेवण आता पहिलं जेवण आणि आता जेवण काय फरक आहे? पहिलं जेवण आणि आता जेवणात काय फरक आहे काय? पहिल्याच्या जेवणात आणि आत्ताच्या जेवणात काय फरक आहे? पहिल्याच्या? हा. तर आता तेवढं जेवण जात नाही. जात नाही म्हणजे कशामुळं? झटक्यान जेव्हा बसलो मी ते जवळजवळ 3-3.5 भाकरीने एवढा भात लागायचा. किती भाकरी? होय. बर. आणि तरुणपणात किती भाकरी लागायच्या? तरुणपणात? मग तुम्ही चप्पल वगैरे घालताय का नाही? चप्पल घालताय का नाही? पायात पायतान बितान? काय म्हणता? पायात पायतान घालताय का नाही? पायात पायतान? पायात पायतान घालताय का नाही? तर घालताय ना? तर तिथं आहे माग. हा. ते सगळं व्यवस्थित आहे. पोटात असला पाहिजे. दिवसभर काम करतोय. संध्याकाळी घातला जातोय. तुझ्यासारखा गाठ पडला गाडीवरून जातोय. गाडीने नेतोय. त्याला 2 शिव्या देतोय. परत रानात किती वाजता येताय? रानात किती वाजता येताय परत? रानात मी सकाळी 9च्या अगोदर येतो. एवढ्या लवकर येत आहे? आता जेवण लावतो. हा हा. आत्ता जेवला. आता 1 वाजाय आला. आता संध्याकाळी 7ला. संध्याकाळी 7ला. 8-8:30 वाजता. हा. पहिलं दिवस कसं असायचं तुमचं? पहिलं दिवस जवानीतलं? पहिलं दिवस गेलं. आणि पहिली बाळ माणसं वेगळी होती. आता त्या जातीची माणसं नाहीत. म्हणजे काय झालं? खात्याला जागा उडतात.
होयस का हा अरे तुला उचलू लागलं तरी तू थोड्या वेळामध्ये याच्या आईला घोडा लागला हा उचलू लागला देणार नाही बाबा तू उचलू लागलाय हा उचलू लागलाय. माणसं त्याच्या लक्षात आईला लगेच घोडा लक्षात ठेवत नाहीत. होय माणूस की नाही. हा विसरून जातात. समज नाही सवच नाही वय. बरं पहिलं शेतीच करत होता का कुठं असं गुराळा बिराळाला जायचं असा तुम्ही? गुराळाला वगैरे जायचं असा काय पहिलं कामाला? उन्हाळ्याला गुराळ गुराळ केला फॅक्टरी 14 वर्ष गाडी एका जागा हंडी कुणीड वडी गेला आणि कुठली फॅक्टरी ठेवलेली नाही. बर हे, सगळ्या फॅक्टरी केल्या. काय काय करायचं तिथं जाऊन? लाकडं तोडायची बर चिव तोडायचं बर भांगलायचं हा. रान तयार करायचं फारीट करायचं गाडी हाणायची हा असं रे माणसाला काय आहे माणसात मला शासन देतं हे सुद्धा परवडत नाही. किती शासन पोषील अहो त्या शासनाच्या माणसं बाद झाली बरोबर बरोबर आणानंद ते हा आणि आणलेले खात्यात का हो तर लगेच टेम्पोवाल्याला बघितले ते भरून देतात इकत्यात फुकट तर राहणं ऐकतात. हा हा आता काय करायचं म्हणजे सरकारचं चुकायला लागले. बरं नाही ते हा आम्हाला खायला दिलंय का नाही होय खायचं तर हा हा खायला दिले खाय शासनानं मदत जेवणाची करायची होय. आमच्या आता हे रेशनवर देतय हा 3 महिन्यात देतय महिन्यात देतय. हो देऊ देत की ते होतंय काय हा. तुम्ही पोटाला तरी खावा रे होय होय पोटाला तरी खावा होय काय घेताय नाही ऐकताय लगेच फोन लावताय त्या रिक्षेवाल्याला त्या टेम्पोवाल्याला हा. हॅलो ये आलं रेशन हा पण कशाला तुमची आई खरं कुठं खरं आहे गे ना हाय ग वस्तुस्थिती हा. आहे तशी. अहो शासनानं आपल्याला खायला दिलंय होय मग त्याचा आपण गैरउपयोग केला होय तर वाईटच आहे रे. बरोबर की हा होय खायचंच पोटाला अगदी बरोबर. पोटाला खायचं हा त्याच्याशिवाय नाही. अन्न मात्र करून चालणार नाही हो. दिलं खायला हा. तेही खायना होय की आणि शासनात चूक झाली हा, कसली की आम्हाला सुद्धा 2-2 हजार रुपये महिन्यात येते का नाही चूक झाली चूक आहे हा चूक झाली. का हो? अहो एक माणूस कामाला जाईना आय, 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 आय. एक बाई कामाला जाईना बाई पण आता कामाला काय बॉम्ब मारायची खरं कुठं सांगते कराय कराय अहो ते शासनाच्या दाण्यावर हा कोण कामाला जायचं नाही. एक बाई म्हणते नवऱ्याला हा फालतू ग्रवडे ए तू सांभाळीत नाहीस हा मोदी सरकार सांभाळून म्हणजे आईला चूक आहे. होय की सगळं बंद झालं पाहिजे. बंद झालं पाहिजे. माणूस तर रोजगारला जाईन डोळा उघडतील. हा कष्टानं कमवायला पाहिजे स्वतः कमवून खायला शिकलं माय पाहिजे. मिरगा धरणं खुरप पण नाही हा तर असल्या पावसात हा पाणी होतंय का नाही बर त्यात माझं चालू आहे. हा तू काय माझी पिक्चर काढ होय होय त्यात पावसाळ्यावर बसलेला नाही होय पण रान कुठलं भांगराही राखणार नाही. उद्या आता ह्याची माणसं आहे कुठली धारवाडीची बर 250 रुपये हजरी 250 रुपये हजेरी द्यायची. आता काय करायचं होय पर्याय नाही. आज बघून आता आलो शेंगा असल्या पाकड्या जास्त होणार आणि खडीच काढते. हा घाम आलाय हा घाम येते उन्हानं या तर काय उष्मालय. घामाच्या आईला लागला गाड. हा मोदी सरकार म्हाता कोतारी माणसं सांभाळायला लागलाय. हा आणि तुम्ही जन्म दिलेला आईला विचारित नाही साहेब बाळा विचारित नाही बायको झाली म्हणजे झालं बाई हा होय की खरं कुठं खरं की बायको झाली पाहिजे ना सगळ्यांना नातं दृष्टीसाठी ठेवा. पहिलं पोती बिती हं? उचलायचं म्हणा तुम्ही लय पहिलं पोती बिती उचलायचं पोती बिती पोती भरलेली वज्जाची उचलायचं म्हण हा पोती पोती वज्जाची उचलायचं म्हण मोठी मोठी तुम्ही साड्या पोतं वज्जाचं पोतं भरलेलं हो भरलेलं पोतं उचलत असा म्हण भरलेला पोतोय होय सवामान जुळलेला गटर होतो देतो किती सवामान जुळलं पाठी लावून होतो. आणि न्यायचं कुठे हो शंकरांना पिशे टाकल्या होत्या. कोण शंकरांना शंकरांना पाप्या रवा हा बर आणि हा त्यात जुंधळं नाही दिसलं. हा अहो मी आणि बहिणीनं असं खळ्यात घेतल्या पिशव्या बर जुडीला 2.5 होती जुंधळ झालं. हा बर
संध्याकाळी 5ला आम्ही 2.5 पोती जुमलं घेऊन घरला गेलो. 2.5 पोती. हो. तुम्ही किती घेतलं त्यातले? हा तुम्ही किती घेतलं? बहिणीने बी घेतलं 1.25 पोतं मी आई पै. 1.25 पोतं. आम्ही दोघं बी तसं होतो. हा. खोळायचे त्यावेळी ताकद होती अंगात जोरात. ताकद. अरे ताकद असली माणसं म्हणायची हरे असल्यावर कशाचंच बिहान आहे. अरे बापा असले हऱ्या संघ असल्यावर कशाचंच बिहान आहे. वाघ येऊ दे काय येऊ दे. हा. हरे असून संघ तुम्ही नुसतं गेलं ते बाळ. तुम्ही नुसतं संकट असलं की बास. तुम्ही नुसतं संकट असलं की बास त्याच नाही. मग काय भ्याच नाही. चांगलं झालेलं नाही. हा. वाईट काय सगळ्यात वाईट गोष्टी घडायला लागल्या. हा. आई विचारी ना बा विचारी ना. हा. माणसात माणूस कोण नाही. माणसात माणूस नाही. किंमत राहिली नाही. होय की. माणसाला पैशाशिवाय काही दिसेना. बरोबर बरोबर. आता पैसा बोलायला लागलाय. पैसाच हो. होय. अहो 5 रुपये असलं खिशात म्हणजे लय श्रीमंत. 5 5 लाख असलं तर शेटा मारी. 5 लाखाचा शेटा मारी. हा. काय खुळ्याला उड्यासारखं झालं ना. पहिलं 5 रुपयाला 50 पैशाला किंमत होती. आता पैसे वाशी काय माणसं चालायला लागल्यात. हा. झालंय काय दाना फुकटचं. हा. मोदीचं पैसे फुकटचं. हा. येईल ते खिशात जायला लागले. मग सांगा काय राय काय बिघड तरी. हा. होय की. फुकटचं खायचं मजा मारायची. फुकटचं खायचं आणि मजा मारायची. होय. हा. अहो एक एकाला हागा येत नाही ते म्हणतोय आता काय रे. हागायला येत नाही ते काय रे म्हणते. अरे काय खोड्यासारखं माणसानं काय घटना असते चांगल्या रीतीने. होय. अहो घरात आई बाना माणसं विचारी ना. हा. म्हणजे कसला हे अन्याय चाललाय. हा. अहो दोस्ताला दोस्त आम्ही आंबुड्यापासून ह्याच्यापासून दोस्ताला काठा लागला तरी पळत जायचं आणि ती बी येते. आता काय त्यातलं नाही. हा. काटा लागला तरी यायची. काटा लागला तरी पळत यायचे. हा. पहिलं माणूस पण होत. माणूस पण होतो पहिलं. आता हे रान बापूनी जवळपास सगळं भांगलून काढलंय आणि ही एकच पात राहिली याकडची. आणि काय म्हणताय? आणि काय म्हणताय? आणि काय नाही आता. हा. पहिलं ह्याला मळणी वगैरे कशी काढायचं असा काय? काय मळणी? मळणी भाताची मळणी कसं काढायचं असा? भाताची मळणीला काय तिथं हसडा मारला म्हणजे तेवढ्यापासून पिंजर उडून येतं. एवढं जोरक्यात? तेव्हा मळण्या काढायला चांगलं होतं. ढोरं झोपली की रासारी मळण्या रातभर चालायच्या. सगळीच आधुनिक पद्धत. बर. होय. हा. रासारी भात कापली आम्ही. रात्रीचं पण? रातभर. कुठं कुठं जायचं असा? रातभर भात कापायची दिवसभर मळायची. दिवसात मळायचं? कुठली मेशी कुठली ढोरं. होय. पहिली मिशीन नाही. पुन्हा ढोरं आणायची एवढं मारायचं आणि ढोरं सोडून काढायचे आणि पिंजार काढायचं. काय नाही. आणि बडवायला लागायचं की? बडवायचं भात अगोदर बडवून ठेवायचं. हा. कापल्याला बडवून ठेवायचं आणि पुन्हा ढोरं 4 एडं माराय बदल पिंजार मोडाय बदल. आणि हे मळणी कुठं काढायचं साहित्य? मळणी कुठं काढायचं साहित्य? खळं कुठं असायचं? खळं कुठं तुमचं असायचं? खळ्यात तिवडा राहून मळणी. तिवडा रवायचा. ढोरं झोपायची पुन्हा. हा. आणि एडं मारीत बसायचं. म्हणजे याचं गडी आहे तो तसं इसकटायचा. वरळा काढायचा. माझ्यासारखा एका दोघं आहेत तिने आपलं झाडायचं काय निघेल तेवढं ठेवायचं. भात गोळा करायचा निघाल्यावर मळून काढायचं. पहिलं किती भात मळायचं सा तरी? पहिलं भात कितीचं मळायचं सा? भात? होय. भात मळाय काय दोघं चौघं जाणार 7-8 मणाची मळणी निघायची. 7-8 मणाची? 7-8 मणाची मळणी निघायची. हा. दोघच? होय. अहो रासायनिक डोळ्याला झोप नाही. तसंच काम करायचं? चिपाट झालं की मळणी सोडून द्यायची. उजडच तोपर्यंत काय पहिली माणसं कामं करायची. उजडच तोपर्यंत मळण्या चालायच्या. होय. आता काय नाही सगळा भ्रष्टाचार. सारा माणूस उलट. उपकार केलेला भेटतोच आणि अपकार केलेला भेटतोच. काय कोण कुणाचं नाही आता जगात काही नाही.
आता काय आहे साधारण तुला गावात उभा राहा, तुला मतदान दिलं तर हरिबापा चांगला, हा नाहीतर तुझ्या आईला घोडा लावतो संध्याकाळी. अशा गोष्टी चालल्या आता. हा आणि दादागिरी जास्त का दादागिरी. माणसानं काय आहे हा जेमतेम पोटाला खावावं, जेमतेम काम करावं, कसं तरी वागावं, बिन कुणाला त्रास देता राहावं. हा हे काय हो, तुझ्या पाठीमागे आलं नाही की लगेच धावतोच तुला. हा आम्हाला हे कष्ट करायला शेवटाला मारतानाच तरी शांती मिळेल, मला मरताना सुद्धा शांती मिळणार नाही. हा हे बाकी खरं आहे. कारण आतडं वाईट असतंय रे, होय आतडं वाईट असतंय, शापला. आतडं हे वाईट असतंय. हा लुबाडायचं, तुझ्या संग कसं वागायचं, तुझं काय असेल ते आपल्याला ते सबट नाही. नाही काय सांगायचं आहे तुला, बादच केला रे मला, हा बाद केला. हा मी जर पहिला ह्या मार्गाला असतो हा ते रांडाच्या इथे कुणालाच जवळ घेतली नव्हती. हा मी म्हणायला तू माझा, नारू माझा, बस यशवंत माझा, सगळं माझं. हेच माझं चुकलं. कोण उपाशी आहे, कोण काय आहे, आम्ही स्वतःच काय केलं नाही. होय गे. माणूस उपाशी आहे तटला हेच बघितलं. आणि ते माझ्या अंगलट आलंय बाळ, होय ते अंगलट आलंय, ते कसं काय. ते अंगलट आलं. हा. आता ते कळून काय करायचं, वयाची मर्यादा संपली या. होय हा होय वयाची मर्यादा संपली, होय होय मर्यादा संपली. तुझ्यावर दंडुकशाही करायचं झालं, वय संपलंय. आणि आता त्यात मला काय नफा नाही. नफा नाही. त्या तानात होतं तर चाललं असतं मला. हा मग तुझ्याकडे विचार खाला असतं, त्याच्यानं विचार खाला असतं. आणि ती वरतूक नाही ना माझी, हा वरतून ना वागून. वरतूक नाही, ते तुझं खावावं, होय नाही कशाने पैसा मिळवावा. हा. हो. आज 35 वर्ष चिव्या धंदा केलाय, कशाचा. चिव्याचा. बर कोल्हापूरला हा कराड बसणं, ह्याच्यापासनं लातूर बसणं माणसं चिव्या नेते. हा इकते लाकडं तोडली 35-40 वर्षे. पण एका माणसानं सांगायचं की ह्या बेट्याकडे 5 रुपये आहेत, जीप कापून देणार. हा 5 रुपये मला जीप कापून दे, हे पतीचे हाण आहे. होय पती काय वारंवार नाही. होय होय हं. शब्दाला मानव. माणूस जन्माला येतो बाळ, हा केव्हा तरी मरतो. होय पण चांगला मेला तर चांगलं म्हणणार, नाहीतर त्या जन्माची किंमत शून्य आहे. तू सोनं खा, हा तू सोनं खा, त्याला किंमत नाही. तुझी भाजी भाकरी कड लावेल, थाप देऊन सोनं तुला पुरणार नाही. नाही हे एक लक्षात ठेवायचं. नाही पुरत नाही. कोणाचं. आणि बुडवा बुडवीला एक गोष्ट वाईट आहे, तो माणूस जन्मात सुखी येत नाही. नाही ना. तुझी वैरण पिटवली, तुझं काय केलं हा. तर तो माणूस जन्मात सुखी येत नाही बरं का. नाही ना. रागाला तर काठीच मारायचे, तुरुंगात जायला लागेल. लागेल. पण हांडक्यासारखं ती वैरण पिटव, ते आमकं पिटव, हे कोणी करावं. खुळायच का. तुम्ही खरं सांगताय हा, अगदी हा तुम्ही अगदी खरं सांगताय. नाहीतर काय रे, हा डोहराची वैरण पिटली, हा ते आणून घालीस, पण ती गाय तरी चारा ते होय काय म्हणून पेटवायचा. होय की. आणि रांडाच्या भाराभर घेऊन उपसून घालता की. खरं का खोटं मला सांग. खरं खरं. ढोरं तरी खातील. हा हे आता इथे जेवण आहे, ढकलून देऊन गेले तुझ्या पत्राला काय. होय. तुझ्या बी नाही माझ्या बी नाही. माझ्या बी नाही. काय आहे तिचं. अनाला लात मारून चालत हा. नाही. अनाला लात मारून चालत नाही. होय. माणूस काय येतो जन्माला मरतो, चांगला असला तरी चांगलं म्हणतात, वाईट असल्याला म्हणतात वाईट. म्हणून शक्यतो चांगलं वागायचं. होय की. चांगल्याशिवाय कड नाही हो. हा चांगल्याशिवाय कड नाही. अहो चांगला होता म्हणताना 6 वर्षाचा असताना मेलाय. हा चांगला आहे म्हणून जगलो, नाहीतर जमलं नसतं. बा मेल्या 6 एकर 11 गुंठ गाडी बैल हाणून शान रान घेतलं, 40 फूट लांबीचं घर बांधलं, परडं 7 गुंठ घेतलं, दरोड्याला गेलो नव्हतं, 5 लग्न केली, कोणाच्या दारात नाही. परवा दिवशी आपल्याला काय लागणार तरी आजपासून त्या नादाला लागतो. हा आज्या. कोणाकडे जायचं, तुझ्याकडे जायचं, कोणा बाबा हे काय करतात, घ्यायचं आणि घ्यायचं मागं बघायचं नाही. आणण्याचं लगीन झालं बघ, आणण्याचं. हा आणि पैसे नव्हतं, आणि तुझ्यासाठी गाप दिशात 40,000 रुपये उचलून लागणारा खर्च केलाय.
झालं लगीन तेवढं होऊन दिलं. तुझं पैसे दिले पाहिजे, वेळ काढली असा माझी, होय बरोबर आहे, वेळ काढली असा. सैनिक बँकेत आता कोण सैनिक बँकेत जोडीदार? हा आणि तर म्हटलं मला 40,000 रुपये पाहिजे आहेत, देऊया म्हणला. मी आहे मला सैनिक बँकेत. गेलो, प्रकरण केलं, सगळं झालं. पैसे देताना अंगावर शिरत नाही. ते साहेब लागला कसं खालवर बघायला. मास्ती म्हणला माझ्या पगारात तर कापून काय विचार करायचा काय काम नाही. बा 13 महिन्यात 45,000 रुपये भेटलं. 13 महिन्यात 13 महिन्यात. हा साहेबांनी सांगितलं मला तू नुसतं कागदा आणून द्यायचीस आणि पैशाला मागतील एक तर पैसे देणार. 13 महिन्यात पैसे मागितले होते. पद सांभाळायला लागते. हा पद सांभाळायला लागते. काय पद सांभाळायला लागते. हा महत्वाचे आहे. ती केसा एवढी आहे, तिला ढका लागला की ती बॉम्ब झाली आयुष्यभर. केसा एवढी आहे. ज्या दिवशी तुला होय म्हणतोय त्या दिवशी पाय दुसऱ्या धरायचं, पण तुला ते फशी पाडायचा नाही. पाय धरायचं आणि वेळ काढायची. काढलेले होता. मग बरोबर काय करायचं आहे. आपल्याला सगळं वाईट वाटायला लागले. वाटून काय करायचं. वयाची मर्यादा तुझं सुद्धा वाईट वाटतंय, पण वयाची मर्यादा मर्यादा वाटून काय. आता तुझे शेठव पडायचे त्यांना होतो तेव्हा पलटी दिली असते. आता कोणाला पलटी देऊ. माझा पाय उचलला खरं कुठे. तर काय आहे, एक काहीतरी असतंय भगवंताचं. बर घेऊ बहिरी देवा इथे होय की हाय का. आपला बैरी मी नियमानं काय करतो, सकाळी दार लोटाय नाही जमलं तर संध्याकाळी जाताना दार लोटतो. बर एकदा काय झालं, 1.5 वर्ष झालं, संध्याकाळी कडूसा भरताना दार लोटलं आणि गेलो पाया पडून. अहो सकाळी बारी अरवाळी गेलो तर जात जाताना डाव्या अंगाला आणि बाहेर येताना उजव्या अंगाला एवढा पैशाला खरेदीला ढीग घेतलाय. होय चौकटीला. महाराज म्हणले माझी तुम्ही टिंगल लावली, हे तुमचं तुम्हाला ठेवून घ्या, तुमचं तुम्हाला ठेवून घ्या म्हणलं. खरंच की 5 रुपये असं चिल्लर असा दाखवत होता. होय असा ढीग होता. काय सांगताय. त्यानं एक मन बघितलं माझं, मन बघितलं. त्यानं म्हणलं तुझ्या एवढ्या चिल्लर पोट भरत नाही, ठेवत घेतलं नाही. त्यानं एक मन बघितलं त्या दिवशी. सकाळी रात्री 7 वाजता लोटून गेलोय आणि सकाळी 6च्या अगोदर आलोय. ते मी वळ ऐकलं महाराजांना काय केलंय. मला ऑपरेशन करायचं होतं. बर कशाचं. फायपाचं. आणि हे कॅश बीस काढून तयार आणि डॉक्टर नव्हता. बर आणि नाताकडे तोंड केलं. नाता सपलं म्हणलं माझं आता म्हणलं यात जगत नाही. जोगोबाईचा टाक पितळाचा आणि भैरवाचा टाक पहिला जुना सोपा होता का, त्यातनं डॉक्टर टक लावला. डॉक्टर म्हणला ह्याला काय झालेलं नाही, आईची औषधं. हे म्हणला बर्फात हात टाका आणि मनकाटाचं ऑपरेशन करायचं नाही म्हणला. एवढी ताकद आहे तिची. काय सांगायचं. पहिले ताकद जोरात, ताकदीच्या जोरावर सगळं. तिची ताकद आहे जोरात. जेणे काय पाळणं केली त्याच्या ह्याला नाही बठा लावला तर चांगला आहे. बट्टा लावून चालत नाही. बट्टा लावून चालत नाही. होय इतक्या सापावनं नाचलो, ह्यावनं नाचलो, मला साप सुद्धा चावलेला नाही. काय आता तुला सांगायचं. आयुष्यात एवढंच की माणसानं चांगलं राहावं, बरोबर. त्याशिवाय काही नाही. पण शिवाय बायका असून द्या, पोरं असून द्या, आई बहिणीसारखं वागायचं, ह्यातलं काही राहिलं नाही. हे तुम्ही महत्वाचं सांगताय. हे तुम्ही महत्वाचं सांगताय. होय होय काय काय राहिलेलं नाही. जगात एक चेहराने राहिलं नाही पहिल्या माणसातलं. तर पहिल्या माणसातलं काहीच राहिलेलं नाही. चांगला सवय आणि चांगलं वर्तणूक चांगली घ्यावी. वेळ निघून जाते. वेळ निघून जाते. थाप तुला द्यायची नाही. थाप द्यायची नाही. सुरुवातीला सांगायचं असं होईल, तुला जमत असलं बघ. जमत असलं तर बघ. बर मी भांगा तू जात
तसं नसतंय ते माणसा काय आहे हा माणूस बघून लागत त्या जगायला हा माणूस म्हणून स्वार्थ हे प्रत्येकाला आहे हा स्वार्थ नसल्या माणूस राहणार स्वार्थ आत्मा राखून धर्म आत्मा राखून धर्म आत्मा मारून सांगितलेलं नाही त्याला आत्मा राखून धर्म करा म्हणून सांगितलेला आहे हा शेवट काय कोण संघ घेऊन गेलेला नाही इथंच माणसाला कोणी लाकडातच पिटवलंय सोन्यात कोणाला पिटवू द्यायला नाही पैशात पिटवू द्यायला नाही लाकडातच पिटवू द्यात म्हणजे माणसाची किंमत माणूसच हो तो कसला बी असू दे गरीब असू दे माणूसच माणूसच हे जर ज्याच्याकडे अक्कल नसेल मी एका दोस्तानं सांगितलं तर जेवायला बर कुणीकडे हे तर आपल्या गावातच हा आणि आकाड होता रे आकाड होता ते बी दोस्त माझा आणि आम्ही दोघं जण 12 तास एका जागी बसतो आणि जेवताना काय केलं त्यानं त्याला मटण घातलं एका बाजू 10 भर आणि माझ्या फोटो 2-3 फोटो टाकले असा कानाला मुरगोळा मारला जेवायला जायचं नाही नाही जायचं नाही माणूस जर समाजात काय भाजी भाकरी असू दे सगळ्या सारखी नाहीतर आपल्याला आवडत नाही नाही परवडत नाही काय तुम्ही माणूसच आहे त्यानं ते मटण खाणं सोन्या रात्री झाली नाही माझी काय रुपये झाली नाही पण दिसायला मला घाण दिसत होती काळपर्यंत त्या सांगणाऱ्याला बी जेवाय सांगितलेलं नाही आणि हा काळ त्या माणसावर जेवाय बी गेलो नाही घाण असते रे म्हणून घाण एक पाय द्यायचा नाही घाण ती घाणच हो शेवट घाण ती घाण काय कसं काय पहिलं त्याची म्हणा काठीचा सोनं माझं फिरायचं माणूस आता स्टँडवर हे आल्यावर बघा गट त्या बॅगा सगळ्या ठेवा सारखे रेषे स्टँडवर बॉम्ब पहिली काय माणसं नव्हती ते त्याला तडकाफडकीचा निर्णय एकच पाहिजे चोरी केणाऱ्याला शिक्षा पगळ द्यायची दुसरा माणूस शहाणा होतो दुसरा माणूस शहाणा होतो दुसरा माणूस शहाणा होतो आणि वयाची मर्यादा काढली 18 वर्षाची येडायच काय पोरगी बालायची आहे ना पोरगा बालायची आहे ना मनाचा का सौदा चाललाय चांगल्याची बी आबरू गेली आणि गरीबाची काय पहिलीच गेली त्यासाठी शासनाचं बंधन पाहिजे मनानं काय ते ठरवायचं चोरी करणारा बी त्यातच आणि न करणारा बी त्यातच बर पहिलं जेवण आणि आत्ताचं जेवण काय फरक पहिलं जे जेवण असायचं तुम्ही काय म्हणा पहिलं जेवण जे असायचं पूर्वीचं आणि आत्ताचं जेवणात काय फरक वाटते जेवणाचं काय कोण वाटतं ते जेवायचं कोण वाटतं ते घालायचं आणि कोणाच्यात बी जेवत माणूस अरे आता ते घालणारे हे जेवणा एवढं शासना सोय असून आणि घालतेत काय जेवण सुधी घालायला बाळ पाठीव काढी लागतं तुला होय म्हणायला पाठीव काढी लागतं काम नव्हतं काय काय आमच्या इथे काय माणसं आहेत कायम त्यांच्या वंशात आहेत नाही हो नाही हो काय गो खाऊन जगलाय सा नाही तू सांगते आता चुना तुझ्याकडे जाता आता बघितला आता नाही म्हणला दिवसभर तू काय करणार असल्या वरतून की जे लोक आहेत काय करायचं आणि माणसाला काय सगळं नाही आता तू माझा मला दिवस राहिलेला नाहीत बाळ कवा टांग बळकीची काय करशील नाही नाही माझं आता जगात कोण नाही माझं म्हणण्याचा दिवस गेल्यात की आमचा कार होता ही दोस्त अडचणीत आहे तिकडे लक्ष द्यायचं आता बायकोकडे देते त्याच्या लक्ष घरात गेले माहित नाही तुला त्या घरात गेलं की त्याची बायको बघते मदत करीत नाही काय सांगायचं तुला
नाही गावात सुद्धा एक म्हटलं पाहिजे मी रक्ताडा बेत झालं हा असलं म्हणून घ्यायचं नाही. घ्यायचं नाही. तुला माणसाच्या वेळेस तुला मदत करायची, तू कुठलाही माणूस असू दे, हा अजून सुधी. अहो त्या दिवशी बायकोला ऍडमिट करायला गेलो या, आणि शंकर आबा माझा दोस्त आईला म्हटलं आबा आता मला ना मी इकडे गेलो, आबाची माझी गाठ पडणार नाही. नावली आलो आणि आरजे पाटील म्हटला तुझ्या गावात काही सगळी मरत्यातच काय. अरे काय झालं म्हटला कोण कापशी मेला. अरे मग ते संभा पाटील नाही का देवाचं, त्याच्या पराला फोनवर बोलवून घेतलं. मला म्हटलं ते वर तेवढा घालून माझा जोडीदार मेला. वर गेलो सरांना आगीन दिली, निवांत झालो. आबा जावा म्हणला आता. काय आहे त्यात रे, होय हिसाब कुठं जरा तरी पाहिजे आहे. होय आम्ही एकत्र दोस्त जीवनापर्यंत याच्यापर्यंत राहिलो, पण गद्दारी कोणाही नाही. गद्दारी अजिबात नाही. गद्दारी नाही. आता माणसं लय पालाटले. हा आता आहेत काय खोया लावडा. अहो हे जेऊरकर मला सोडाय नाहीत मोहर निघवे वाड्यात काढायला, सोडीत नव्हती. गाड्याने म्हणून आडवी लावायची. एका 40 गाड्या तापा, 40 गाड्या असायच्या. कारण चिखलातनं गाड्या ढकलून काढायला मीच. चिखलातनं काढायच्या होय, आणि ढकलायच्या कशा, अडकलेल्या गाड्या काढायच्या. मग आता काय करायचं, तुम्ही असाय पुढं. म्हणून सगळं माणसानं सांभाळून असावं. बाळ इस्टेट कोणाची देणारे दिल्या, नेणारा कवा नेल ते पत्ता लागून नेणार नाही माहितीये. म्हणून इस्टेटीचा गर्व नसावा, पोरा बाळाचा नसावा, धन संपत्तीचा नसावा, ताकदीचा नसावा, कुठलाच गर्व नसावा. हा कुठलाच गर्व नसा. वाईट आहे ते. वाईट आहे त्याच्या एक तर वाईट काही नाही. आणि आता वाईट केल्याशिवाय पोट भरणार रे. आता उलट आहे काय. हा कारण झालं काय सगळीच तशी झालीत. आता काय करायचं, सगळीच आता पोट भरत नाहीत. घाम आला, घाम येतोय सारखा. काय म्हणा, घाम 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 आला तर. होय शिव्याचा असत्याचा माणूस आहे. हा सागवान भरलं होतं आणि शिवाय आल्या बघा. मग तिथं होतं ते अर्धी भाकरी पिर. आईला म्हटलं मी मागे असतो मोपाशी राहणार. ही किसण्या मंग करायची बायको आहे का, तिला म्हटलं मी गाडी घेऊन यावं, मला 2-3 भाकरी आणि जर चटणी करा. तिनं 2-3 भाकरी घातल्या, चटणी दिली, त्याला रांडाच्याला आणून दिली आणि पुन्हा गाडीत पाय ठेवला. काय त्याचं रे, त्याचा आत्मा साक्षी दिली की नाही. त्या रात्रीला देवळात ते उपाशीच हो. बर जातो, मला आता बरं वाटलं झालं. पहिल्या भाकऱ्या किती लागायच्या तुम्हाला, भाकऱ्या किती लागायच्या पहिल्या तुम्हाला. भाकरी सकाळी 3 भाकरीने एवढा भात लागायचा. केवढा, एवढा. आणि एक लोटकं पहिलं होतं बर, ते सांबाऱ्याचं, तरी सांबारी तोटा याचं. शंकरांना आणि माझा पायरा महिनाभर नांगूर चालायचा. आणि बहिरापाशी 2 कोंबडं कापलं शेवट दिवशी तिथलं झाल्यावर. आणि म्हणजे आता हा हऱ्याला म्हणला निम्मा भात घालायचा आणि आम्ही सगळ्यांनी निम्मा. अहो तिने निम्मा भात मला घातला, तेवढा खाला. 8 जण 7 जणांनी तेवढाच खाला, मी एकट्याने तेवढाच खाला. काय आहे तेवढं पचवायची ताकद पण होती. अरे खुले लावडीची अजून राग्या पाटील आहे, जीवराचा राग्या पाटील आणि बाया घेतला आहे. भरलेली 1.5 टनाची गाडी उसाची उठते अड्ड्यात. कोणी 30 टनाची गाडी पायानं खाली झोपायचं आणि बुट्ट्याला पाय लावून उचलली. तुम्ही जीवन राहिली, ताकद होती डोरासारखी तुम्हाला. हो. समाशे गावात बरं लागत. काय ते 100 गावात बरं लागायचं. सकाळी एक भरा आणला की संध्याकाळी उद्याच 6 जनावर खायची. अशी अपुऱ्या ताकदीची फळा का काय. यांचा दाद्याचा वर माहीत आहे का, पाय मोडला या आणि गव्हात कापलं
आणि गावात घेऊन निघालो. एक बहारा पाठीव गावात बघितलं, आम्हाला म्हणला हे जमायचं नाही. एक बहार पाठकुळी एक बहारा गावात बसतंय दुसऱ्या गाड्याचं. नाही म्हटलं आम्हाला जायचं. ते घरात सांगितलं गेला. हरी बापून म्हटला बहारा केवढा आणलाय बघितला. आम्हाला डोसक्याने ना त्यानं पाठवून नेलं या. मला वैरण लागून येऊन देत नव्हतं मला. वैरण तुला नाही कसलाही माणूस आहे. अहो 125 गावात वरं खरडायचं. वल्ल 125 ज्यात उठत नव्हतं. 3 कटी भारा करायचा. 3 कटी भारा कोणाला उचलाया नाही. हे विष्णू कांबळे माहिती आहे का? आहे ते तानात होता आणि ते भाराची चगारी उचलत लागा आलता. त्यानं बघितलं खटपट बाप म्हणला मला उचलत नाही. ते उचलत नाही म्हणला. काय आहे माणसाकडे ताकती आहे तरी. पाऊस असा लय लागत आणि शेड नाही काही. त्या शेड पैसे 80 पोती भात होतं. 80 पोती 80 आणि पाऊस मध्ये सुट्टी दिली ना. बाळ उचलला काय कोण नाही. 80 पोती भात पाटला कट्टी नव्हती का ते. त्या कट्टीवर बाहेर काढलं आणि पुन्हा गाड्या सांगितल्या घरला घेऊन गेलो. 80 पोती भात उचलला काय कोण नव्हतं. एकट्यानंच. आता बजा शिरा वगैरे आहे. बजा शेंगवाला मला म्हणा बापू माझं बी गडी आहेत आणि तू शांग तेवढे तुका चालवायला घरापाशी आणायचे. बाबा म्हणला आणू येत जाईल. त्याचं 5-6 हमाल झालं. मी पोत्याला पोती 3 बांधले कासरा आणि खोळ तर आडी गेलं. तिने एक पोतं घेतलं. तिने पोतं टाकायचं कुठं ते पान देऊ. 3 पोती उचलून नेतो शेंगाची. 3 पोती शेवलेले पोती 3 नेतो. 3 म्हणजे 100 किलोला कमीच भाव राहतो. तुझा किराणा श्यामू गायकूड माहित होता का? कुठला श्यामू गायकूड? हे बघ बुधवार बी तिथं आपली सोसायटी खत मिळायची तिथं. आणि 2 फर्या लागवडी ऐकलेला. दादा येणं म्हटलं 2 फर्या नेतोस. मी म्हटलं गावाची लागवड न्यायला आलेला नाही माझी नेत. बाबा म्हणते राहून तिकडे. त्याला म्हटलं जा बाबूला. दुकानात गेलो. 2 कात्याला कोपऱ्या आणल्या आणि कट्टीवर वरून ते उचलला काही नाही. कट्टीवाशी पोती ठेवली आणि दोन्ही जागेला बांधलं नाही. जे डोसकं जे अडकलं जे पाठीव घोड्यासारखं घेतलं. श्यामनाला इकडनं गाडी घेऊन सर्व वादात. मी मधले वाटण वादात इतका चक्कवलं. ताकती जागत नव्हता. आणि आता एका पोराशी दूध नाही. पोराशी दूध नाही आता. होय माझी आई बर दूध गार होतंय म्हणून कासत नेऊन बसवायची आणि पीर एवढं दूध म्हशीचं पाजायचे. काळ्या पाठीचं खोबरं खारी खाईर एवढी आणि उडदाची डाळ पावसाळभर पुरायसारखी 3 डबं भरून ठेवायची. रोज एवढी गोळात भिजवायची आणि वाळायची. रोज खायची. मला कवा ना अंकुर जातोय. 6 वर्ष असताना मी आलाय. काय आता सांगायचं होता. पण काय नाही ते काय राहिलं. एवढं बी करून माझं फुकट झालंय. काय आता करायचं. समा तुझ्यासारखी जोडल्याची चांगली आहेत. नाही काय सरळ आहे माझं. पैसे कोण नाही म्हणत नाही. पैशाला कोणी तठीला नाही. ज्याले पाटील आहेत. माणसं माझ्याकडे चांगले आहेत बाळ. 2 दिवस गेल्यात माझं. होय की. आणि अति भांडवलदार माणसं आहेत. ती कसले तरी भांडवलदार हो. लाखाची 2 लाखाची अति भांडवलदार आहे. बजा शिराळकर अंता मेशनवाला सुतारदार याचा आर्या पाटील गणी मिश्रमान असले दोस्त आहेत माझं. मी त्यांच्यात जाईच सुद्धा कळलं नाही. पण तटवीत नाहीत. पैशाची अडचण अजून येत नाही बघ. नाही माणसं माझ्या आहेत त्यावर नाही. पुन्हा अडचणीत येणार. त्यांच्या आधी मारणार. जेवणी मला तसंच टाकतील. पुन्हा माझी चेष्टा होईल. काय आता तुला सांगायचं. पहिलं मळणी कशी काढायचं सांग. मळणी कशी काढायचा.
बैल मळणी मळणी हा तिवडामध्ये रावायचा हा असा तुकड्यात खळ काढायचं तिवडा रावायचा खोड काढायचा पाणी मारायचं हम्म, पुन्हा शेणकाला मारायचा पुन्हा सारवायचं आणि पुन्हा मळणी घालायची हा त्याचं काय त्यातलं आता काहीच नाही वा पहिल्यांदा आलं खाटतावर आता आल्या मारण्यापेक्षा हम्म, कशाला कोण खळ्या नादार लागतं आणि बाळ खळ्याशिवाय यास नाही हा खळ्याशिवाय मळणीला आणि शेतकऱ्याला यास नाही हम्म, तर आता कोणाला सांगायचं आहे अरे 12 तासाचा बैल त्याचा आऊत पडतो हा आणि त्याला मुठभर दाणं खायला मिळत नाहीत मळणीला घातला म्हणजे बैल येतच याचा दाणं पिंजर घ्यावं हम्म, ढोर आता काय नाही पूर्वीची रोड हम्म, पूर्वीची कुरी बांधायची हम्म, कुरी पुजायची हम्म, आणि कुरीतनं दाणं खाली सोडायचं सुतरायला घोंगडा हातरायचं हम्म, आणि पायलीभर भात आपलं सोडायचं पराला हम्म, पुन्हा रानात आली हम्म, की रानात आलीत का नाही हम्म, की पहिलं हम्म, वटी बांधायची बैल झोपायची हा आणि देवाला बियारा घालायचा पहिलं देवाला त्याचे घर मोठ सोडायचं हा मूठ सोडाय पहिला रिवाज होय आता काय आहे रे? आता काय नाही आणि एक ना मागे एक चुकी झाला यात हा ज्या वक्ताला टीव्ही हम्म, आणि मोबाईल बंद पडल हम्म, त्या वक्ताला माणसात येतील नाहीतर आता नाही 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 बघा तुम्ही हा नाही येणार नाही जसं काय टीव्हीत हम्म, पोरगी म्हण पोरगा म्हण घरची माणसं म्हण जसं टीव्हीत आहे हम्म, तसं फोनवर आता तुम्ही टीव्ही कोण बघताय का उठला की फोन बघित बसता होय नाही नाही तूच खरं सांग की होय की बाई जेवण करते असते तर फोन बघित बसते हा काय त्या फोनच्या आईचं भोग का ते जेवण करणारी आहे एवढं त्यात महत्वाचं काय पोटाला मिळतंय खरं का कुठं मला सांग हा अहो बाई जेवण करते ती मोहर लावायचा असा भाकरी तव्यात करापडी नाही बघितला ज्या वक्ताला हे बंद होईल हा त्या वक्ताला माणसाला नाही राहत नाही राईट नाही अहो एवढं पोर असलं त्याच्या हातात फोन आहे हम्म, ते सारखं असं खाली बघते हा मग धडाच वाईट हो होय आता जी एकच तसं म्हणते आमच्यासारख्या बोंबलून काय करायचं हम्म, काय नाही वाईट फक्त वाईट होणे एवढीच अपेक्षा आहे माझी बरोबर बरोबर तुम्ही फोन घ्या काय घ्या चांगल्या मार्गाने जागा हम्म, आम्ही काय आता ते वाटतो आहे आमची समस्या शेण कुठं आहे आता होय आम्हाला वाईट बी माहीत नाही चांगलंही माहीत नाही हम्म, गेले उमतवारी आम्ही जाळली आहे हम्म, नानाचा गेल्या बाय त्या हरियाला बैल कोण पिकातला हानीत नव्हतं हम्म, हरियाला जोड्यानं मारते आता बैल धरून बांधायचे हम्म, रात्री सोडून यायच्या हम्म, कोणी इशारा आला तर बाबा तुझं नुकसान भरून दे काय बैल जाणं आणि तुझं मला कसं सतवून हम्म. बा माझ्याकडे 12 शर्ट होती 12 शेरड हा हा संध्याकाळी 7ला सोडून द्यायचे हम्म, 9ला शर्ट घेऊन घरात द्यायचे 9ला बांधायचे हम्म. रोज असं नेम संध्याकाळी रोज संध्याकाळी 7ला हा. सोडायचे 9ला यायचे हा 12 शर्ट 12 दिवसात मी द्यायचे 12 दिवसात 12 मिनिट घरात आलं बिया केलं की मेलं का बरं बिया केलं की मेलं का दे देवाचा आशीर्वाद रे हा देवाचा आशीर्वाद हा नुसतं बिया एकदा करायचं पडलं तो हा अहो किती माणसांनी शिव्या द्यायच्या किती काय करायचं हा ते आम्हाला निस्तारावं लागलं हा होय. अरे माझंच मर्दा जळता जळना हम्म, आणि रेडा खायना म्हणताना गुरुवाळात ते लक्ष पवारांनी ते सीते महाराज तुकडं केलं हम्म, आणि आता म्हटलं रेडा खाईना आता म्हटलं ह्याला म्हणतो ही अणसाची थाट्ट मारतं हम्म, अणसाचा कावळा आहे ही कंस मारलीत नेऊन रेड्या मोहरत टाकला बघितला असा आणि पहिलीच मूठ अशी थाटाची तिकडं शेंड करून जे हिसकाय रेड्यानं मारला हे बोट तुटलं हम्म.
एका डावात. हम्म. म्हणून लोकांचं काय करायचं नाही. माझं जाता जळणार. हा आणि ती कसली अपेक्षा रे, हा त्या गरीबानं केल्या रे. होय. आईला कंच चांगली. अरे काय म्हणत असतोय. म्हणून सांगतो कोणाचं काही करू नका. हा दुसऱ्याच वाईट करायचं नाही. हा दुसऱ्याच वाईट करायचं नाही नाही, नाही करायचं नाही. चिंतायचं नाही. आणि माझी बैल 3 महिने जुंधळ हागत येत. हा जुंधळ जुंदळ. हा हा. अशी रात्री सोडून दिलेली. हा आता डाव्याला बैल नाही खोड्याला उड्याच्या. हा. कसला बैल आणला लकवा मारतोय म्हणा काय 5 लागून मरतोय. हम्म. ती वाईटच केलेला आहे आम्ही त्या काळात. होय होय. आम्ही वाईट केलेला आहे. हम्म. आणि ती भेडायला लागलो ह्या वयाला भांगायला लागलो. काय सांगाय आहे तुला. खरं बोलताय बाकी. हा हा खरं बोलताय. हे कर्माचं ठेवाय आमच्या. हा चांगलं जर वागलो असतो तर ह्या मला पाळी आली नसती. हा. आता कळून काय करायचं आहे. हम्म. दादागिरीचा शो आता काय नाही. आता दादागिरी बी तीच आणि सगळं तेच. हम्म. आता केव्हा तरी मला जायचं आहे. हम्म. आता कंटाळ आहे त्या गोष्टीचा. देऊन येईल का मला. काय आता मी सांग हा वाटत नाही. काय नेलं तर बरं होईल बघ. हम्म. जमा ना बाळ. हम्म. संध्याकाळी झोपल्यावर झोप तरी पडतोय. ही हाडली हाड मोडलो या. हम्म. दुखते आता सोसत नाही काय. हम्म. कुठे त्याची बायला कुठं पाप गेलं तर आम्ही फेडायला लागलो. असू दे मला तेच पाहिजे. हम्म. हा. अरे अंड्याच्या तरुणपणी गंमत करीत असो होय. हा. हा तरुणपणी गंमत करीत रे. हम्म. ते आता फेडायला लागलं. काय असं नाही तिकडे श्रेष्ठ दिवस गेलं. हम्म. कुठल्या माणसाला सगळा बोलवलं नाही. पण कुणी विचारलं नाही मला असा का म्हणतोय. हा. माफ झालं. हेच मिळवलं शेवट मी. हेच शेवट. शिवी देऊनच हाक मारायची. हो हा. पण तुम्हाला कोण वाकडं बोलत नाही. नाही काय नाही. हा. मिळवलं एवढंच. हम्म. नाही कंबरड मोडलंच. चालेल. होय? जगात ना शिव्यारी तर अजून येतोय. हम्म. कोण कार म्हणत नाही. तू काय माझं कॅसेट करून येणं माझी बॉम्ब उडवशील. ए तुला माणसानं कसा जाते. काय करतोयस काय. जावा आता जेव्हा आमची बॉम्ब दिली जाता मी म्हणलं काय विचार. आठवण काढणार माणसं तुमची. माणसं आठवण काढणार तुमची. हे बघितल्यावर का नाही. आई घालून तिकडे एखादं मारेल. हा. मला एखादं मारेल. आता काय मारायला राहिले. तंबाखू नाही खातो. हम्म. तंबाखू खायला टायमिंग झालंय. हम्म. ते काय आज मी तुझ्या नादात पात लागत नाही. झाली माझी बॉम्ब. गावातली सगळी बच्चन म्हणतात हो. आ गावातली सगळी बच्चन म्हणतात तुम्हाला. बच्चन बच्चन म्हणतात तुम्हाला गावातली सगळी. काय बच्चन बच्चन म्हणतात सगळी गावातली. ते भंगार आहेत. हा. भंगार आहेत. का बरं. नाही नाही कुणाचा नाद करायचा नाही. मिळवून खायचं. हा. आम्ही त्या भंगारपणाने बाद झालोय बाळ. हम्म. कोणाच्या दोस्तीत बसायचं नाही. हम्म. काय तंबाखू. मी म्हणजे काय म्हणला मांजर. हा मी म्हणजे काय मांजर. नव माणसाला मी पण आले हो रे. हा. ते म्हणतात मी. हा. अरे मी म्हणजे माणसा. माणसा जन्माला चांगलं बघायचं. हा. चांगलं बघायचं. खराय खराय हा खराय. बच्चन का म्हणतात बच्चन. बच्चन म्हणजे अमिताभ बच्चन एवढा होत होतो म्हणून. अमिताभ बच्चन एवढा उचलतो म्हणतो म्हणून. ना बच्चन म्हणते. होय. काय माझा हा. सगळंच माझं असं झालंय. हम्म. म्हणजे बच्चन माहित आहे तुम्हाला. फक्त बाळ मला घाण परवडत नाही. हा. तिडा माणूस येईल पोटाला घालीन तुला. हा. पण घातलं घाण म्हणलं की मला अजिबात पाणी सुद्धा देणार नाही. हम्म. हा. 84 अजून काम करता आहे त्या टाकते. हा काय माझं सांगतो. आंब लावलं जगेलं होतं म्हणून. हा. सगळ्यांची बिलं मिळाली. माझी काय मिळाली. माझी गेली बंबलत. होय. सगळ्यांची बिलं मिळाली. हम्म. आता सांगायचं तुला.
30,000 रुपये तेवढं आलं असतं. नाही काही नात हम्म. आंबा तरी खायला लागलो शासनाच्या ह्यानं. हा त्यांच्या अपेक्षेवर आंबा तरी खायला मिळते नाही घालून. हम्म. काय आता तुला सांगायचं. काय आता काय सगळं नाही. मी नालायक झालोय तसं सगळेजण नालायक होत नका. मीच झालो तेवढं बस. हा. ज्याचा त्यानं परपंच बघायचा होय त्याशिवाय पडतो. मी नालायक झालो त्यांच्यात तुझ्या नादाला लागून. नालायक आहे रे हा. नालायक आहे. आडनाव पवार म्हणतात. पवारच म्हणताय हा. हा आम्ही मानी म्हणतोय हऱ्या बापू. इट्टी गाडी तिथ पहिले तेव्हा राजाच्या पाठीमागे आलेला आहे आम्ही. आमचं काही हे गाव नव्हतं. राजाचे म्हणजे ते सैनिक पूर्वी राजे इथं पन्हाळ्यावर तटल्यानं बर. त्या काळात आलेला आहे आम्ही. हम्म. आमचं गाव धार. धार होय. होय. शिळवी आम्हाला म्हणतो चला तुमच्या भावकीत नेतो तुम्हाला. हा हिळवी. काय म्हणता हम्म. फुड्याचा बाजार आणि आढाण्याचा शेजार हे बाजीगार झालं मला. हम्म. ते आता तुझं सुद्धा घ्यायचं बसताय माझं बाजीगार झालं. याला कणका लागला. कणका लागला असता रे. होय होय. तुझी झाली माझा माझा कणका लागला असता का नाही. होय होय. हात केवढा लांबडा आहे तुमचा. हा हात केवढा लांबडा आहे. हाय भगवंताना दिलाय. हा. तुझे आशीर्वाद चांगला. माझं काही वाईट नाही. 2 टाइम जेवायला मिळतंय. हा. आरामशीर आहे. हम्म. तुझ्यासारखे दोस्त भेटतात हम्म. शिव्या देतात. मी म्हणतो त्याशी बोंबलत जावा. काय सांगायचं आहे तुला. माणूस काय म्हणतो रे येड्या आपण तरुण असंच राहणार. हम्म. प्रत्येकाला हे काठीने खुळखुळा प्रत्येकाला हे ध्यानात ठेवायला देतात देणं. हम्म. काठीने खुळकुळा. पोर असू दे बायको असू दे हम्म. आणि कसला रिश्तेदार असू दे त्याला खुळखुळाने काठी आहेच. त्याला खुळखुळा मारलेला असतोय. आणि कुणी बी सांगायचं की आम्हाला येणार नाही त्याच्याबद्दल माझं 5,000 रुपये आहेत. कुणी बी सांगायचं 5,000 रुपये देणार. चॅलेंज. हे मला व्याज येणार.